गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या पट्टीमुळे असा वाद निर्माण झाला, ज्याची चर्चा आता फक्त एका सोसायटीपर्यंत मर्यादित राहिलेली नाहीये. हा वाद पोचलाय सोशल मीडियावर, राजकीय व्यासपीठांवर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चांमध्ये. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले प्रसाद वेदपाठक हे या वादाच्या केंद्रस्थानी आलेत. त्यांच्या मुंबईतल्या सोसायटीत जैन रहिवाशांनी एक पांढरी पट्टी पेंट करून घेतली. का तर जैन मुनींच्या पायांना इथून चालत जाताना थंडावा मिळावा म्हणून. हा वाद सोशल मीडियावर आला आणि तिथून वाढत गेला. इतका की प्रसाद वेदपाठक यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं की हा कदाचित माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो. त्यांना त्रास दिला जातोय, त्यांच्याशी वाद घातले जात आहेत, मनसेच्या नेत्यांनी त्यांना मदतसुद्धा केली. पण मुळात हा सगळा प्रकार फक्त वेदपाठक यांच्या या एका प्रकरणापुरताच मर्यादित आहे की यापेक्षा सुद्धा परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे. जातीयवाद सोसायट्यांमध्ये कसा उफाळून येतोय हेच सांगणार या व्हिडिओत. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. काही दिवसांपूर्वी प्रसाद वेदपाठक यांनी मुंबईतल्या घाटकोपरमधल्या त्यांच्या सोसायटीमध्ये काढलेल्या पांढऱ्या पट्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा मार्ग जैन मुनींना अनवाणी चालताना गरम जमिनीपासून संरक्षण मिळावं म्हणून तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. वेदपाठक यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आणि पब्लिक प्लेसेसमध्ये एका विशिष्ट धार्मिक परंपरेसाठी असे बदल करणं योग्य आहे का असा मुद्दा मांडला गेला. पण या व्हिडिओमध्ये वापरलेल्या काही शब्दांमुळे, विशेषतः जैन जिहाद या शब्दामुळे मोठा वाद निर्माण झाला. अनेक जैन संघटना आणि नागरिकांनी या शब्दाचा विरोध केला आणि तो संपूर्ण समुदायाचा अपमान असल्याचं म्हटलं. हा वाद इथेच थांबला नाही. सोशल मीडियावर प्रसाद वेदपाठक यांच्या समर्थनात आणि विरोधात दोन वेगवेगळे गट उभे राहिले. काही लोकांनी त्यांचा मुद्दा योग्य असल्याचं सांगितलं आणि पब्लिक प्लेसेसमध्ये सर्व रहिवाशांची संमती आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी असा मुद्दा मांडला की जैन मुनींची अनवाणी चालण्याची परंपरा शतकानुशतकांपासून अस्तित्वात आहे आणि त्यांना थोडासा आराम मिळावा यासाठी केलेली ही व्यवस्था चुकीच्या पद्धतीने दाखवली जाते. या वादानंतर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांना धमक्या मिळत असल्याचा दावा केला. त्यांनी आपल्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आणि काही व्हिडिओजमधून याबद्दल माहिती दिली. याच काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या प्रकरणात भूमिका घेतली. मनसेच्या काही नेत्यांनी वेदपाठक यांना पाठिंबा दिला. त्यामुळे पुढे हा विषय फक्त एका सोशल मीडिया व्हिडिओचा राहिला नाही, तर तो राजकीय आणि सामाजिक चर्चेचा भाग बनला. पण या संपूर्ण घटनेत काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जाणं गरजेचं आहे. भारतासारख्या देशात जिथे शेकडो धर्म, जाती, भाषा आणि संस्कृती एकत्र राहतात, तिथे आपल्या परंपरा जपण्याची मर्यादा नेमकी काय असावी? प्रत्येक समुदायाला आपली संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा पाळण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. पण जेव्हा ही परंपरा सार्वजनिक किंवा सामायिक जागांमध्ये, थोडक्यात पब्लिक प्लेसेसमध्ये येते, तेव्हा त्या जागेचा वापर करणाऱ्या इतर नागरिकांच्या भावना आणि अधिकारांचाही विचार केला गेला पाहिजे. हा प्रश्न फक्त जैन समाजाबाबत नाहीये, हा प्रश्न प्रत्येक समुदायाबाबत लागू होतो. दुसरा प्रश्न म्हणजे जैन विरुद्ध मराठी हा वाद खरंच अस्तित्वात आहे का? आणि असेल तर महाराष्ट्र जो मराठी माणसाचा आहे, तिथे इतर समुदायाबाबत स्पर्धा निर्माण होतेच कशी? हे मराठी माणसाचं अपयश आहे की परप्रांतीयांची कुरघोडी? हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये जैन पावभाजीचा शिरकाव आणि जैन सोसायट्यांमध्ये मराठी माणसांसाठीची प्रवेशबंदी, हे स्थित्यंतर नक्की झालं तरी कसं? मुंबईच्या इतिहासाकडे पाहिलं तर असे वाद नवीन नाही आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये हाऊसिंग सोसायट्यांमध्ये कोणाला घर द्यायचं आणि कोणाला नाही यावरून अनेक वेळा वाद झाले आहेत. काही सोसायट्यांवर असे आरोप झाले की त्यांनी मराठी माणसाला तुम्हा घाटी लोकांना मांस मच्छी शिवाय जमत नाही असं म्हणत सोसायट्यांमध्ये घरं द्यायला सरळ नकार दिला गेला. कितीतरी प्रकरणांमध्ये मराठी नागरिकांनी असा थेट आरोपसुद्धा केला की काही भागांमध्ये त्यांना घर खरेदी किंवा भाड्याने घेण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. 2021 मीरा रोडमध्ये गोवर्धन देशमुख या मराठी व्यावसायिकाने तक्रार केली होती की त्यांना फक्त गुजराती, मारवाडी आणि जैन समाजातील लोकांनाच घर विकलं जातं असं सांगून फ्लॅट द्यायला नकार दिला. 2023 मुलुंडमधल्या तृप्ती देवरुखकर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा निर्माण केली होती. त्यांनी आरोप केला की त्यांना आम्ही महाराष्ट्रीयन लोकांना घर देत नाही असं सांगण्यात आलं. 2025 घाटकोपरमध्येही काही मराठी कुटुंबांनी मांसाहाराच्या सवयीवरून त्यांचा अपमान झाल्याचा आरोप केला होता. या सगळ्या घटनांनंतर काही प्रश्न समोर येतात. पहिलं म्हणजे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात घर देताना भाषा, खाद्यसंस्कृती किंवा समुदाय हा निकष असावा का? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रात राजधानीच्या शहरात मराठी माणसालाच घरं नाकारली जात आहेत. महाराष्ट्र एवढा कधी पुढारला? अर्थात एकांगी न जाता इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. काही विशिष्ट सोसायट्यांचे निर्णय आणि संपूर्ण जैन समाज या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मुंबईमध्ये हजारो जैन कुटुंब मराठी, गुजराती, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर समाजातील अनेक लोकांसोबत शांततेने सुद्धा राहतात. त्यांनी व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे काही घटनांवरून संपूर्ण समाजाबद्दल मत तयार करणं सुद्धा योग्य नाहीच आहे.
दुसरीकडे मराठी माणसांच्या मनातही काही प्रश्न अनेक वर्षांपासून उपस्थित होत आहेत. मुंबई ही ऐतिहासिकदृष्ट्या मराठी मातीची राजधानी आहे. कोळी समाजापासून सुरू झालेल्या या शहराच्या घडणीत मराठी संस्कृतीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे स्थानिक भाषा, संस्कृती आणि परंपरांचा आदर राखला जावा अशी अपेक्षा मराठी समाजाकडून व्यक्त केली जाते आणि ही भावना अजिबातच चुकीची भावना नाही आहे. मुंबईची खरी ओळख नक्कीच विविधतेमध्ये एकता अशी आहे. या शहरात जशा गणेशोत्सवाच्या मिरवणुका निघतात तसंच महावीर जयंतीचे कार्यक्रमही होतात. येथे मोहर्रमचे ताजिये निघतात आणि ख्रिसमसच्या दिवशी चर्च सजतात. मुंबईची ताकद ही तिच्या वेगवेगळ्या समुदायांमध्ये आहे, पण ही ताकद टिकवण्यासाठी प्रत्येक समुदायाने काही मर्यादा आणि जबाबदाऱ्या स्वीकारणं गरजेचं आहे. पण तोच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे हा की आपण आपल्या ओळखी जपताना दुसऱ्यांच्या अस्तित्वाला आणि अधिकारांना किती आदर देत आहोत. प्रसाद वेद पाठक यांच्या वादाने आपल्यासमोर एक नवा प्रश्न नक्कीच ठेवला आहे. कारण भविष्यात मुंबईची लोकसंख्या आणखी वाढणार आहे, वेगवेगळे समुदाय एकत्र येणार आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येऊ शकतातच. शेवटी प्रश्न एका पांढऱ्या पट्टीचा नाही आहे, प्रश्न आहे त्या अदृश्य रेषांचा ज्या आपण आपल्या मनामध्ये आखायला लागलो आहोत. जर प्रत्येक समाजाने स्वतःभोवती भिंती उभारल्या तर मुंबईची ओळख हळूहळू संपेल. पण जर प्रत्येकाने आपली संस्कृती जपून दुसऱ्याच्या संस्कृतीलाही जागा दिली तर हे शहर पुढच्या 100 वर्षानंतर सुद्धा जगाला विविधतेचं उदाहरण म्हणून दिसेल. तुम्हाला काय वाटतं? परंपरा जपण्याच्या मर्यादा काय असाव्यात? सार्वजनिक जागांमध्ये सर्व समाजांमध्ये समतोल कसा साधला जावा आणि मुंबईची खरी ओळख जपण्यासाठी नागरिकांनी काय करायला हवं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या विषयांसाठी पाहत राहा लगावबत्ती.